5 मिनिटानंतर असं छान मोकळ्या मोकळ्या झाल्या। हे बघा शेवया, आणखी थोडं थांबलं तर छान मोकळ्या मोकळ्या होते। ट्राय करा। हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। मी आज शेवया बनवणार आहे। हे बघा, त्यासाठी एवढ्या शेवया घेतल्या आहे। आता मी गॅस लावते आणि गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे। आता यामध्ये आपण आधी तूप टाकूया। सध्या आता 1 चमच टाकायचा आहे, जास्त शेवया नाही आहे। यामध्ये गॅस स्लो ठेवून, म्हणजे खूप फास्ट ठेवायचं नाही, ब्राऊन कलर होईपर्यंत छान शेवया भाजून घ्यायच्या आहे आपल्याला तुपामध्ये। आता कलर यायला बराच वेळ लागतो। छान याला असं हलवत राहायचं आहे। थोडा कलर येऊन राहिला, हे बरेच वेळ असे फिरवत आहे। बघा, कलर थोडा हलकासा चेंज होत आहे। बऱ्यापैकी कलर आपला चेंज होत आहे शेवयाचा। छान असं हलवत राहायचं आहे। खूप असं ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजतच राहायचं आहे शेवयाला। हे बघा, बराच कलर आला। गॅस स्लोच ठेवायचा, एकदम फास्ट नाही ठेवायचा। हे बघा, मला 5 ते 6 मिनिटं लागलेले आहे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायला। हे बघा, छान झालं, एकसारखं भाजलेलं आहे, कलर पण आला। आता आपण हे प्लेटमधून काढून घेऊ। यामध्येच आपण थोडं तूप ॲड करू आणखी, आणि हे सुकामेवा भाजून घेऊ। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त असं छान भाजून घ्यायचं याला। हे आता आपण काढून घेऊ, झाला आहे आपला भाजून। आता याच भांड्यामध्ये मी या वाटी भरून शेवया घेतल्या होत्या, तर आता आपण डबल पाणी ॲड करू आणि छान उकळी येऊ देऊ। आता पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये शेवया ॲड करू आणि छान असं फिरवत राहायचं आहे। गॅस स्लो मीडियम ठेवायचा आहे, गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या शेवया शिजल्या पाहिजे आणि हे पूर्ण पाणी आटून जाते। हे बघा, आपल्या शेवया छान पकत आल्या आहे। आता यामध्ये आपण काजू बदाम ॲड करू आणि विलायची पावडर नाही, मी असंच बारीक करून ॲड करत आहे। आणि छान याला मिक्स करायचं आहे। खूप सुंदर सेंट येत आहे तुपाचा वगैरे, आणि विलायची पण। आता आपण या स्टेजला आपण साखर ॲड करू। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गोड कमी गोड जास्त गोड तुम्ही ॲड करू शकता। आणि आता याला मिक्स करून असं हलवत राहायचं आहे, कारण आता साखरेला पण पाणी सुटते, पण ते शेवया शिजायला काही कामे येत नाही। शेवया आधीच आपल्या शिजलेल्या आहे, छान मऊ मऊ। बघा, छान आता याला साखरेला छान असं पाणी सुटते, छान मोकळ्या मोकळ्या। मग थंड झाल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटांनी छान मोकळ्या होते। आता हे बघा, अशा दिसत आहे।
आणि यावेळेस आपण साखर टाकलं ना तर छान शेवया चमकते. हे बघा चमकून राहिले. शेवया बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते त्याची. आता माझी अशी आहे. हे बघा किती सुंदर चमकत आहे ना आपल्या शेवया. ऐकू येत असं आहे की नाही? आमच्या साईडला लग्न चालू आहे. आवाज कल्ला आहे. हे बघा सुंदर वा बढिया आणि खूप सुंदर सेंट येत आहे. अशा पद्धतीनं ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. हे बघा शेवया आपल्या झालेल्या आहे. मोकळ्या पण होणार आहे आता 5-10 मिनिटात.